म्हणजे अजिबात ऐकलं नाही. काय होते 10 लाखात काय 2-4 पाट्या टाकतात, काहीतरी करतात, कुठेतरी 4 टेबल लावतात, कुठेतरी काहीतरी करतात, तो रेकॉर्ड राहत नाही. त्यावेळेस आपण लवकर मिटिंग घ्यायचं, सगळ्यांना मला सांगायचंय आमदार महोदयांना की आपल्याला लवकरात लवकर कामं पूर्ण करून केलेली कामं 13 तालुक्यात किंवा दोन्ही शहरामध्ये कुठली असतील तर आम्ही एक एजन्सी नेमणार आहे. तू तिथं जाऊन ते काम बघ आणि ते काम त्या क्वालिटीचं झालंय का. मी अजिबात तर मी शरदराव बापूसाहेब पावरी मला तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं असतं की शासनाची की या संदर्भामध्ये आपल्याला कामाचा दर्जा दिलाच पाहिजे. नाहीतर काही त्याला अर्थ नाही. त्याकरता आपण ही लवकर मिटिंग घेऊन तुमच्याही काही सूचना असतील तर जरूर सांगा. आपण त्या पद्धतीनं आपल्याशी बोलायला वेळ नाही. ही माझी डीपीडीसी उरकलेली आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकाळी 9 ते दुपारी 11:30 पर्यंत 2.5 तास डीपीसी चाललेली आहे. अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधींनी विधायक सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत कामाचा दर्जा चांगला होण्याच्या करता एकंदरीत महत्वाचे प्रश्न हे ज्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय आज आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सर्व 13 तालुक्यातल्या आणि माझ्या दोन्ही शहरातल्या 21 आमदारांनी भाग घेऊन ते केलेलं आहे. आणि त्यामध्ये बराच वेळ आम्ही दिला. अतिशय चांगल्या प्रकारची प्रेझेंटेशन पण झाली. आपण ह्या वेळेस असं टार्गेट ठेवलेलं आहे की उद्याच्या 3-1 वर्षात कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे पादन रस्ते, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे शिवचे रस्ते, 2 गावांना जोडणारी जी शिव असते ते सगळे टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये घ्यायचे आणि तो कार्यक्रम राबवायचा. तसंच आम्ही जी काही कामं डीपीसी मार्फत होतात त्याचा दर्जा चांगला राहण्याच्या करताच आपण लवकर मीटिंग घेतली आणि सगळी कामं आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण करायची, जेणेकरून नंतरच्या काळामध्ये एखादी एजन्सी लावून आपण ज्या कामाला पैसा दिला ते काम संपूर्ण पैसा व्यवस्थितपणे तिथं खर्च झालाय का या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्हाला एक अनुभव असा वाईट आला की लोक काही जण 30%, 40% बिलोनी जातात, कामं घेतात, कामं करत नाही. त्याही बद्दल काही वेगळे निर्णय आम्ही घेतलेले. ज्याला कुणाला तितके टक्के बिलोनी जायचं त्यांनी जेवढा बिलोनी गेला तेवढी रक्कम तिथं डिपॉझिट म्हणून भरायची, तरच त्याला तिथं टेंडर द्यायचं. असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. मधी स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती, कॅबिनेटमध्ये पण चर्चा झाली. त्याच्यामध्ये जे काही तलाव आहेत, जे काही पाण्याचे साठे आहेत, तिथला गाळ काढण्याच्या बद्दल पण निर्णय झाला. त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लावायची नाही. तो गाळ आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन जावा, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरावा. फक्त काढलेला गाळ हा अशा ठिकाणी टाकावा की जेणेकरून तो पुन्हा धो पाऊस पडल्यानंतर ते पाण्याबरोबर तो गाळ पुन्हा त्या तलावामध्ये येऊ नये. एवढी मात्र माफक अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी आतमध्ये मीटिंग काय मध्ये मी काय केलं हे सांगायला मी काय तुम्हाला बांधतो. हे मीटिंग मधलं माझ्या आतली गोष्ट होती, मी ती केलेली आहे. आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै आणि पै योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्या करता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ते करण्याच्या बद्दलच्या सूचना